ज्या शहराच्या पैशावर मुघल सैन्य पोसलं जात होतं त्या सुरतेची झोप एका रात्रीत शिवरायांनी उडवली. शिवरायांची सुरत स्वारी म्हणजे केवळ लूट नव्हती, तर तो स्वराज्याच्या स्वाभिमानासाठी आणि मुघलांचं पेकाट मोडण्यासाठी रचलेला डाव होता. बरं, एकदा पेकाट मोडलं ठीक आहे, पण पुन्हा धोपाट्या घालण्याची काय गरज होती? महाराजांनी सुरत 2 वेळा का लुटली? असा कोणता अडचणीचा स्वाभिमानाचा प्रश्न निर्माण झाला होता जो महाराजांनी अशा पद्धतीनं सोडवला? बरं, असं पण नाही की महाराज सुरतेत कोणती अराजकता माजवून आले, कारण गरीब लोकांना, धार्मिक स्थळांना हात न लावण्याचा आदेश महाराजांनी सैन्याला दिला होता. नेमकी काय आहे सुरत स्वारी आणि त्याची गरज का भासली आणि शिवरायांनी सुरत 2 वेळा का लुटली, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 17वे शतक. तापी नदीच्या संथ पात्रात मुघल सत्तेचा माज आणि व्यापाराचा अहंकार डोलत होता. सुरत हे केवळ एक शहर नव्हतं, तर ते अरबी समुद्राच्या काठावर वसलेलं मुघलांचं सोन्याचं प्रवेशद्वार होतं. नदीच्या पात्रात युरोप, आफ्रिका आणि आशियातून आलेली प्रचंड जहाजे नांगर टाकून उभी होती. बंदरावर मलमल, रेशीम आणि सुगंधी मसाल्यांच्या गोण्यांचे ढीग पडलेले असायचे. ही सोन्याची नगरी औरंगजेबाच्या तिजोरीला सर्वाधिक महसूल मिळवून देणारी सर्वात मोठी बाजारपेठ होती. इथे इंग्रजांच्या टोलेजंग वखारी होत्या, तर दुसरीकडे पोर्तुगीज आणि डच व्यापाऱ्यांचा राबता होता. शहराच्या आत शिरलं की विरजी ओरा आणि हाजी जहीद बेग यांच्यासारख्या कुबेरांचे भव्य वाडे दिसायचे, ज्यांच्या तळघरात सोन्या नाण्यांचे आणि हिरे मानकांचे डोंगर साठलेले असायचे. मक्केला जाणाऱ्या हज यात्रेकरूंसाठी हे मुख्य बंदर होतं, त्यामुळे याला बाब उल मक्का असं म्हटलं जाई. गजबजलेल्या बाजारपेठा, अरबी घोड्यांचा टाप आणि जगभरातील चलनांचा खणखणाट. सुरत म्हणजे त्या काळी मुघल साम्राज्याचं सर्वात श्रीमंत आणि तितकंच सुरक्षित मानलं जाणारं केंद्र होतं. मुघलांना वाटायचं की इथल्या अफाट संपत्तीला कुणीही हात लावू शकत नाही, पण याच वैभवाच्या सावलीत स्वराज्यावरच्या संकटाचा हिशोब चुकता करण्याची वेळ जवळ आली होती. कथेची सुरुवात होते पुण्याच्या लाल महालातून. औरंगजेबचा मामा शाहिस्तेखान लाखोंचं सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला होता आणि त्याने महाराष्ट्राला अक्षरशः नरक यातना दिल्या. पुणे आणि आसपासच्या परिसरात त्याने तब्बल 3 वर्ष तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने हस्ती खेळती गावं लुटली, शेतकऱ्यांची उभी पिकं जाळून टाकली आणि लोकांची घरं उद्ध्वस्त केली. स्वराज्यातील रयतेच्या अन्नाचा घास या मुघल सैन्यानं हिसकावून घेतला. आया बहिणींची अब्रू लुटली. शाहिस्तेखानाच्या या 3 वर्षाच्या मुक्कामामुळे स्वराज्याची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कोलमडली होती. व्यापार बंद पडला होता आणि स्वराज्याची तिजोरी मोकळी झाली होती. रयतेचं जे नुकसान या खानानं केलं होतं ते भरून काढणं गरजेचं होतं. औरंगजेबाच्या सैन्याने महाराष्ट्राची जी राख रांगोळी केली होती त्याचा बदला घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणूनच औरंगजेबाचा अहंकार मोडण्यासाठी आणि स्वराज्याला पुन्हा उभं करण्यासाठी महाराजांनी मुघलांच्या सर्वात श्रीमंत शहराकडे म्हणजे सुरतेकडे कूच करण्याचा धाडसी निर्णय घेतला. ही केवळ एक मोहीम नव्हती, तर आपल्या रयतेवर झालेल्या अन्यायाचा तो एक मोठा हिशोब चुकता करण्याची वेळ होती. कोणतीही मोहीम आखण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज माहितीच्या बाबतीत खूप पक्के असायचे आणि हे काम त्यांचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक चोख बजावायचे. स्वराज्याच्या इतिहासात बहिर्जी नाईक हे महाराजांचा तिसरा डोळा मानले जायचे, कारण त्यांनी दिलेली माहिती कधीही चुकीची नसायची. सुरतेवर स्वारी करण्यापूर्वी 3 महिने बहिर्जी नाईक स्वतः सुरतेत वेश पालटून राहिले होते. कधी भिकाऱ्याचा, कधी साध्या मजुराचा, तर कधी श्रीमंत व्यापाराचा वेश घेऊन त्यांनी सुरतेत गल्लोगल्लीची माहिती काढली. मुघलांच्या 5000 सैनिकांपैकी प्रत्यक्ष लढणारे किती आहेत? सुभेदार इनायत खान कुठे लपून बसू शकतो? श्रीमंत व्यापाऱ्यांचे वाडे नेमके कुठे आहेत आणि कोणाकडे किती संपत्ती आहे याची इत्थंभूत माहिती बहिर्जींनी आपल्या राघोजी नावाच्या सहकार्याच्या मदतीने मिळवली होती. इतकंच नाही तर सुरतेच्या किल्ल्याची तटबंदी कुठे कमकुवत आहे आणि मराठा सैन्य कोणत्या मार्गाने शहरात शिरू शकतं याचा अचूक नकाशाच त्यांनी महाराजांना दिला होता. बहिर्जी नाईकांनी दिलेल्या माहितीमुळेच महाराजांना हे समजलं होतं की मुघल सुभेदार हा केवळ नावाला तिथे आहे आणि मराठ्यांच्या एका धडकेत तो पळून जाईल. अखेर तो दिवस उजाडला. जानेवारी 1664च्या त्या थंडीच्या दिवसात महाराजांनी स्वराज्यातून 8000 निवडक निष्ठावान मावळ्यांची फौज तयार केली. राजगडापासून सुरतेपर्यंतचं 300 किलोमीटरचं अंतर पार करणं सोपं नव्हतं. समोर घनदाट जंगलं, सह्याद्रीचे कडे आणि मुघलांच्या चौक्या होत्या, पण महाराजांच्या नियोजनामुळे हे सैन्य वाऱ्याच्या वेगानं पुढे सरकलं. अवघ्या 20 दिवसात डोंगर दऱ्यात तुडवत हे मावळे 5 जानेवारी 1664 रोजी सुरतेच्या वेशीवर म्हणजे गणदेवी गावाजवळ येऊन धडकले. मराठ्यांची ही गती इतकी जबरदस्त होती की मुघलांच्या गुप्तहेरांना सावध व्हायला वेळच मिळाला नाही. जेव्हा सुरतेत
सुरतेच्या सुभेदाराला समजलं की मराठे दारात उभे आहेत तेव्हा त्यांचे हातपाय थरथरू लागले. महाराजांनी सुरतेत पाऊल ठेवण्यापूर्वी एक राजा म्हणून सर्व शिष्टाचार पाळले. त्यांनी इनायत खानाला तातडीने एक वकील आणि खलिता पाठवला. त्या पत्रात स्पष्टपणे लिहिलेलं होतं की तुमच्या बादशाहनं महाराष्ट्रात आमची घरं जाळली, रयतेचं नुकसान केलं, आता त्याचा हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. सुरतेच्या श्रीमंत व्यापाऱ्यांनी आणि तुम्ही स्वतः स्वराज्याला हवी ती खंडणी भरली तर शहराला धक्का लागणार नाही, अन्यथा सुरतेची बदसुरत झाली तर त्याला जबाबदार आम्ही राहणार नाही. पण इनायत खान हा अत्यंत डरपोक निघाला. त्यानं शहर वाचवण्याऐवजी आपल्या कुटुंबाला आणि स्वतःला वाचवण्यासाठी थेट सुरतेच्या किल्ल्याचा आधार घेतला आणि आतून दरवाजे लावून घेतले. ज्या प्रजेचं संरक्षण करण्याची शपथ त्यानं घेतली होती त्या सामान्य जनतेला त्यानं वाऱ्यावर सोडून दिलं. सुरतेचा मुघल अधिकारी इनायत खान जेव्हा घाबरून किल्ल्यात लपून बसला तेव्हा मराठ्यांची स्वारी खऱ्या अर्थानं सुरू झाली. पण इथे एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. अनेकांना वाटतं की महाराजांनी संपूर्ण शहर लुटलं, पण तसं नव्हतं. इतिहासकार जदुनाथ सरकार सांगतात की महाराजांनी फक्त अशाच लोकांना लक्ष केलं जे औरंगजेब बादशहाच्या सत्तेचे खांब होते. वीरजी ओर आणि हाजी जहीद बेग यांच्यासारख्या अतिश्रीमंत व्यापाऱ्यांच्या तिजोऱ्या स्वराज्यासाठी खुल्या करण्यात आल्या. हे व्यापारी फक्त श्रीमंत नव्हते तर ते मुघलांना युद्धासाठी पैसे पुरवायचे. त्यामुळे त्यांची संपत्ती घेऊन शिवरायांनी मुघलांच्या ताकदीवरच घाव घातला. महाराजांची नीतिमत्ता किती मोठी होती हे आपल्याला या प्रसंगातून लक्षात येईल. मोहनदास पारेख नावाचा व्यापारी, हा माणूस खूप श्रीमंत होता पण तो तितकाच दानशूरही होता. त्याने गरिबांसाठी दवाखाने उघडले होते आणि तो नेहमी गरजूंना मदत करायचा. जेव्हा मराठा सैन्य त्याच्या घरापाशी पोहोचलं तेव्हा महाराजांनी आपल्या सैनिकांना सक्त ताकीद दिली की या घराच्या एका विटेलाही हात लावायचा नाही. ज्या राजाकडे हजारो सैनिकांची ताकद होती त्याने एका चांगल्या माणसाच्या घराला अभय दिलं. यालाच म्हणतात जाणता राजा, जो शत्रूच्या मुलखातही चांगल्या माणसाची कदर करायला विसरत नाही. त्याचबरोबर सुरतेत त्या काळी फादर अँब्रोज नावाचे ख्रिश्चन धर्मगुरू होते जे लोकांची सेवा करायचे. फ्रेंच प्रवासी फ्रान्सवा बर्नियेने लिहून ठेवलंय की महाराजांनी स्वतः आदेश दिले होते, हे चांगले लोक आहेत, त्यांच्या प्रार्थनेच्या जागेला आणि मालमत्तेला कुणीही धक्का लावू नका. मुघलांनी महाराष्ट्रात आपली मंदिरं पाडली होती पण महाराजांनी सुरतेला गेल्यावर ख्रिश्चन किंवा इतर धर्माच्या प्रार्थना स्थळांना धक्का सुद्धा लावला नाही. या स्वारीत मराठा सैन्याची शिस्त खूप कडक होती. त्यांनी फक्त मुघल अधिकारी आणि श्रीमंत व्यापाऱ्यांच्या खजिन्यावर लक्ष केंद्रित केलं. ज्या परकीय व्यापाऱ्यांनी मराठ्यांच्या वाटेत अडथळे आणले नाहीत त्यांच्या वखारींना सुद्धा धक्का लावला नाही. विनाकारण कुणाशीही युद्ध करायचं नाही ही महाराजांची नीती होती. 3 दिवस मराठा सैन्य सुरतेत होतं पण त्यांनी एकाही सामान्य स्त्रीला त्रास दिला नाही किंवा साध्या नागरिकाची कत्तलही केली नाही. युरोपियन देशांचं सैन्य जेव्हा शहरं लुटायचं तेव्हा रक्ताच्या नद्या वाहायच्या, पण शिवरायांच्या सैन्यांनी फक्त अन्यायी सत्तेचा पैसा स्वराज्यात आणला. त्याच वेळी इनायत खान किल्ल्यात लपून बसला होता पण त्याला कळून चुकलं होतं की मराठे आता थांबणार नाहीत. म्हणून त्याने एक नीच डाव रचला. त्याने तहाची बोलणी करायची आहे असं म्हणून आपला एक वकील महाराजांच्या भेटीसाठी पाठवला. महाराज नेहमीप्रमाणे शिष्टाचार पाळत शांतपणे उभे होते पण तो वकील नव्हता तर इनायत खानाने पाठवलेला एक क्रूर मारेकरी होता. बोलणी सुरू असतानाच अचानक संधी साधून त्या वकिलाने आपल्या वस्त्रात लपवलेली कट्यार काढली आणि थेट महाराजांच्या छातीवर वार करण्याचा प्रयत्न केला. पण महाराजांचे अंगरक्षक सावध होते. त्या मारेकऱ्याचा हात महाराजांपर्यंत पोहोचण्याआधीच अंगरक्षकांनी विजेच्या वेगाने आपली तलवार चालवली आणि त्या कपटी वकिलाला जागेवरच कोसळवलं. महाराजांना एक ओरखडाही लागला नाही पण या प्रसंगामुळे पूर्ण मराठा छावणीत संतापाचं वादळ उठलं. आपल्या लाडक्या राजावर झालेला हा वार पाहून मावळे प्रचंड चिडले आणि त्या क्षणी संतापलेल्या मावळ्यांनी काही मुघल कैद्यांना समोर आणून मारलं. रक्ताचे पाठ वाहू लागले आणि वातावरण एकदम तंग झालं. पण अशा भीषण परिस्थितीतही महाराजांनी आपलं डोकं शांत ठेवलं. आपल्यावर जीवघेणा हल्ला होऊनही महाराजांनी आपल्या सैन्याला रोखलं. त्यांनी सैनिकांना निक्षून सांगितलं, हा गुन्हा मुघल अधिकाऱ्याचा आहे, सामान्य जनतेचा यात काहीही दोष नाही. संतापलेल्या सैन्याला शांत करून महाराजांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की ते सुडाने पेटलेले लुटारू नाहीत तर न्यायाने चालणारे आहेत. सुरतेच्या या पहिल्या मोहिमेतून स्वराज्याला खूप मोठी संपत्ती मिळाली. इतिहासकार वासी बेंद्रे सांगतात की हा पैसा महाराजांनी स्वतःसाठी नाही तर स्वराज्याला पुन्हा उभं करण्यासाठी वापरला. शाहिस्ते खानाने महाराष्ट्रात जो धुमाकूळ घातला होता त्यामुळे स्वराज्याची तिजोरी पूर्णपणे रिकामी झाली होती. सुरतेहून आणलेल्या या खजिन्यामुळे ती तिजोरी पुन्हा भरली. या पैशातून महाराजांनी मावळ्यांसाठी नवीन आणि चांगली शस्त्र विकत घेतली, किल्ल्यांची डागडुजी केली आणि जिथे गरज होती तिथे नवीन किल्ले बांधले.
सैनिकांना वेळेवर पगार देणं आणि स्वराज्याचं संरक्षण अधिक मजबूत करणं या खजिन्यामुळे शक्य झालं. शत्रूचाच पैसा वापरून शत्रूला हरवण्याची कला ही फक्त महाराजांनाच माहिती होती. मुघल बादशाह औरंगजेबला वाटायचं की त्याचं साम्राज्य खूप सुरक्षित आहे, पण महाराजांनी त्याच्या सर्वात श्रीमंत शहरावर हल्ला करून त्याचा हा गैरसमज मोडून काढला. सुरतेची ही पहिली मोहीम स्वराज्याच्या आर्थिक यशाचा एक मोठा टप्पा ठरली. पहिल्या सुरत मोहिमेनंतर औरंगजेब बादशाह रागाने अक्षरशः पिसळला होता. आपल्या सर्वात श्रीमंत शहराची अशी अवस्था झालेली पाहून त्याने स्वराज्याचा नायनाट करण्यासाठी मिर्झा राजे जयसिंग या आपल्या सर्वात अनुभवी सरदाराला अफाट फौजेसह महाराष्ट्रात पाठवलं. या संकटामुळे स्वराज्यावर मोठं दडपण आलं आणि शेवटी नाईलाजाने पुरंदरचा तह करावा लागला. या तहामध्ये महाराजांना स्वराज्याचे 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले आणि 4 लाख होऊन खंडणीही द्यावी लागली. हे स्वराज्यासाठी खूप मोठं नुकसान होतं. त्यानंतर महाराजांना आग्र्याला औरंगजेबच्या दरबारात जावं लागलं, जिथे त्यांचा अपमान झाला आणि त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. पण मृत्यूच्या दाढेत असूनही महाराजांनी हार मानली नाही. त्यांनी अतिशय चाणाक्षपणे आग्र्याच्या नजरकैदेतून स्वतःची आणि संभाजी राजांची जी सुटका करून घेतली, त्याने अवघं जग थक्क झालं. हा चमत्कार पाहून औरंगजेबच्या पायाखालची जमीनच सरकली होती. जेव्हा महाराज आग्र्यावरून सुखरूप महाराष्ट्रात परतले, तेव्हा स्वराज्याची अवस्था पाहून त्यांचं मन हेलावून गेलं. 23 महत्वाचे किल्ले हातातून गेले होते. तिजोरी रिकामी झाली होती आणि रयत पुन्हा एकदा मुघलांच्या त्रासामुळे अडचणीत आली होती. स्वराज्याचा जो आर्थिक पाया पहिल्या मोहिमेतून मजबूत झाला होता, तो या तहामुळे पूर्णपणे डळमळीत झाला होता. महाराजांना माहीत होतं की गेलेले किल्ले पुन्हा जिंकायचे असतील आणि मुघलांना सडेतोड उत्तर द्यायचं असेल तर पुन्हा एकदा मोठ्या संपत्तीची गरज लागणार आहे. स्वराज्याला पुन्हा शून्यातून उभं करायचं मोठं आवाहन त्यांच्यासमोर होतं. त्यामुळेच आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी आणि मुघलांचा अहंकार दुसऱ्यांदा ठेचण्यासाठी महाराजांनी पुन्हा एकदा आपल्या जुन्या लक्ष्याकडे म्हणजे सोन्याच्या सुरतेकडे पाहण्यास सुरुवात केली. 3 ऑक्टोबर 1670चा तो दिवस. महाराज पुन्हा एकदा सुरतेच्या वेशीवर येऊन धडकले होते. पण यावेळीची परिस्थिती पहिल्या स्वारीपेक्षा खूप वेगळी होती. यावेळी महाराज केवळ रिकामी झालेली तिजोरी भरण्यासाठी आले नव्हते, तर ते औरंगजेबला एक मोठा राजकीय धडा शिकवण्यासाठी आले होते. पहिल्या वेळी मराठे फक्त संपत्ती घेऊन परतले होते, पण यावेळी महाराजांनी मुघल सुभेदाराला एक खलिता पाठवला आणि थेट चौथाईची मागणी केली. चौथाई म्हणजे काय, तर त्या शहराच्या एकूण उत्पन्नाचा 1/4 हिस्सा. महाराजांनी मुघलांना ठणकावून सांगितलं, जर तुम्ही आमच्या मुलखात येऊन आमची घरं जाळणार असाल तर आम्ही तुमच्या शहराच्या उत्पन्नावर आमचा हक्क सांगणार. हा एक प्रकारचा कर होता, जो भरला तरच मराठे त्या शहराचं संरक्षण करतील असा त्याचा अर्थ होता. महाराजांची ही मागणी ऐकून मुघल सुभेदार आणि तिथले व्यापारी पार हादरून गेले होते. महाराजांना हे सिद्ध करायचं होतं की आता ते केवळ सह्याद्रीतले छोटे राजे राहिलेले नाहीत, तर ते एका मोठ्या साम्राज्याचे मालक झालेले आहेत. जर मुघल आम्हाला शांततेने जगू देणार नसतील तर आम्ही त्यांच्या सर्वात श्रीमंत शहराला आमच्या कुबेराचा खजिना बनवू, असा जणू काही हा संदेश होता. चौथाईची ही मागणी म्हणजे मुघल सत्तेच्या अधिकाराला दिलेली थेट कायदेशीर आव्हानं होती. औरंगजेबाच्या नाकाखाली त्याच्या शहरावर हक्क सांगणं ही त्या काळातली सर्वात मोठी धाडसाची गोष्ट होती. या मागणीमुळे मुघलांना हे समजलं की आता मराठ्यांशी लढणं त्यांना परवडणार नाही. या दुसऱ्या स्वारीत मराठा सैन्याची ताकद आणि शिस्त पहिल्यापेक्षा जास्त होती. 15,000 मावळ्यांच्या फौजेत 3 दिवस सुरतेवर आपलं पूर्ण वर्चस्व गाजवलं. यावेळीही महाराजांनी सामान्य गरिबांना किंवा धार्मिक स्थळांना धक्का लावला नाही. त्यांनी फक्त अशाच ठिकाणाहून संपत्ती गोळा केली जिथून मुघल सरकारला पैसा मिळत असे. इंग्रज आणि इतर परकीय व्यापाऱ्यांनी सुद्धा महाराजांचा एवढा धसका घेतला होता की त्यांनी आपली जहाजं आणि माल नदीच्या पलीकडे सुरक्षित ठिकाणी हलवली. या दुसऱ्या मोहिमेने केवळ स्वराज्याला अमाप संपत्ती मिळवून दिली नाही, तर मराठ्यांचा दरारा पूर्ण हिंदुस्थानात निर्माण केला. सुरतेच्या या दुसऱ्या मोहिमेतून स्वराज्याला सुमारे 66 लाख रुपयांचा अफाट खजिना मिळाला. हा पैसा म्हणजे केवळ सोन्या चांदीची लूट नव्हती, तर ते स्वराज्याचं भविष्य होतं. महाराजांनी या संपत्तीचा वापर अतिशय दूरदृष्टीने केला. या पैशातून त्यांनी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड अधिक मजबूत आणि भव्य करण्यासाठी खर्च केला. तसेच स्वराज्याच्या आरमाराची बांधणी करण्यासाठी या खजिन्याचा वापर केला गेला. याच संपत्तीमुळे नवीन जहाजं तयार झाली, ज्याचा धोका पुढे इंग्रज, डच आणि सिद्धींना बसला. रिकामी झालेली तिजोरी पुन्हा भरल्यामुळे मावळ्यांना नवीन शस्त्र मिळाली आणि स्वराज्याचं संरक्षण अधिक भक्कम झालं. थोडक्यात सांगायचं झालं तर मुघलांचाच पैसा वापरून महाराजांनी स्वराज्याला शून्यातून पुन्हा उभं केलं आणि शत्रूला सडेतोड उत्तर दिलं.